ठाणे जिल्ह्यामध्ये उल्हासनगर तहसील कार्यालयावरती अखिल गुजराती रुखी समाज सेवा संघाचे अध्यक्ष रवी करोतिया आणि युवा अध्यक्ष दीपक मांडविया यांच्या नेतृत्वाखाली हाथरस येथील घटनेचा निषेध करण्यात आला आणि नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी या मुख्य मागणीसाठी निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं। ठाणे जिल्हा उल्हासनगर तहसीलदार कार्यालयावरती अखिल गुजराती रुखी समाज सेवा संघाचे अध्यक्ष रवी करोतिया आणि युवा अध्यक्ष दीपक मांडविया यांच्या नेतृत्वाखाली हाथरस घटनेमधील त्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी या मुख्य मागणीसाठी निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील एका मागासवर्गीय तरुणीवरती काही नराधमांनी सामूहिक अत्याचार केला, त्यामध्ये तिचा उपचारांच्या दरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला। ही घटना संपूर्ण मानव जातीला काळिमा फासणारी आहे। त्या तरुणीवरती अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी या मुख्य मागणीसाठी अखिल गुजराती रुखी समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष रवी करोतिया आणि युवा अध्यक्ष दीपक मांडविया यांच्या नेतृत्वाखाली योगी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आहे आणि संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। अंदर में निकाला गया कि उनको फांसी होनी चाहिए, कड़ी से कड़ी सजा जल्दी से जल्दी मिलनी चाहिए और वहाँ के पुलिस प्रशासन ने जो गलत काम किया है वहाँ के हमारे उनको भी आरोपी करो, उनके ऊपर भी केस दर्ज होना चाहिए कि उन्होंने हमारी बहन के जो मृत्यु है वो भी हमारे परिवार को नहीं दिया। हमें इतना दुख हो रहा है कि आज हम वहाँ घर के लोगों को वहाँ पे हमारी माँ बहनें रो रही है, उनके आगे झोली फैला रही है कि हमारी बच्ची का हमें मृत्यु दे दो, हम उसको घर पे रखेंगे। कुंवारी लड़की को हल्दी के बिना हम लोग नहीं कर सकते, लेकिन उन्होंने वो हमारे समाज की प्रथा को भी उन्होंने दाग लगा दिया। हमारी बहन को ऐसे ही जला दिया, हमको देखने भी नहीं दिया उनकी चेहरा हमारी बहन का। जो इतनी वृत्त संकलन विभाग C24 तास उल्हासनगर। सबस्क्राइब करा C24 तास YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।